नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण इंद्रायणीताईंचा विजय असो अशी घोषणा करत असतात. आता इंदू सर्वांना रामकृष्ण हरी म्हणते, तर इकडे प्रेमनाथ खूपच चिडलेला असतो आणि तो कीर्तनाची सुपारी दिलेल्या माणसांसोबत बोलत असतो की विंजे सरकाराने तुम्हाला आधीच कल्पना दिली होती ना. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, मग आम्ही कुठे नाही म्हणतोय, 40,000 तर तुम्हाला ॲडव्हान्स दिले होते ना. तेव्हा प्रेमनाथ चिडत म्हणतो की तुम्हाला द्यावाच लागणार होता. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो विंजे सरकार, असं शब्दात पकडू नका हो आम्हाला, आमच्यासाठी ही रक्कम खूप मोठी आहे, काहीतरी अरेंजमेंट करतोय आम्ही, कीर्तन संपेपर्यंत जमतील पैसे, तुम्ही कीर्तन तर सुरू करा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही, अजिबात जमणार नाही, असे खूप अनुभव आलेत आम्हाला, सेवा करून घ्यायच्या वेळेस 100 वेळा आमच्या मागे लागतात आणि मेवा द्यायच्या वेळेस पळ काढतात, कीर्तन ठरवायचं असेल तर 10 वेळेस फोन करता तुम्ही आणि मग कीर्तनानंतर जेव्हा पैसे ठरवायची वेळ येईल तेव्हा अजिबात फोन उचलत नाही तुम्ही. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो असं कसं बोलू शकता तुम्ही. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हे बघा, तुमचं वागणं बघूनच बोलावं लागतं आहे आम्हाला, ते काही नाही, आधी मेवा आणि मगच सेवा. आणि म्हणतो की हे बघा, बाल कीर्तनकार इंद्रायणीताई पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करत नसतात, हाच नियम आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो म्हणजे विंजे सरकार, असं काय करताय तुम्ही, तुमच्या एका फोनवर तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स दिला ना. अहो आम्ही एवढं सहकार्य केलं, आता तुम्ही सहकार्य करा ना. अहो एवढ्याशा गोष्टीसाठी अडून बसणं शोभत नाही तुमच्या प्रतिष्ठेला, आणि कीर्तन संपल्याशिवाय उरलेलं मानधन मिळणार नाही, हे फायनल आहे. आता इकडे इंदू कीर्तनाला सुरुवात करते, तितक्या तिथे प्रेमनाथ येतो. मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि त्याला खुणावूनच विचारतात की काय. तेव्हा प्रेमनाथ मान डोलावूनच सांगतो की नाही, आणि तो मोठ्या बाईंना बाहेर यायला सांगतो. तेव्हा मोठ्या बाई तिथून उठून बाहेर येतात. आता मोठ्या बाई प्रेमनाथच्या पाठी येतात आणि प्रेमनाथला विचारतात की काय झालं. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की नाही म्हणतायत ते. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि मग त्या म्हणतात की असं कसं नाही म्हणू शकता हो तुम्ही. आणि तेव्हा प्रेमनाथ सांगतो की आता हेच आम्ही पण त्यांना म्हटलं की असं कसं काही नाही म्हणू शकता, पण उर्वरित पैसे कीर्तन झाल्यानंतरच देणार असं म्हणून अडून बसलेत ते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अडून कसे काय बसू शकतात, समजतात कोणते स्वतःला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आयोजक आहेत ते, आपण तर किती फोर्स करणार. तेव्हा मोठ्या बाई थोडासा विचार करत म्हणतात की तुमच्यात नसते मी, आता बघाच तुम्ही मी काय करते ते. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतो. आता मोठ्या बाई तिथून निघून जातात. तर इकडे इंदूचं कीर्तन सुरू होतं. आता व्यंकू महाराज आणि सर्व फंटा गँगसुद्धा कीर्तनासाठी आलेले असतात आणि ते बाहेरूनच इंदूचं कीर्तन ऐकू लागतात. आता इंदू भजन म्हणतच असते, तितक्या तिथे मोठ्या बाई येतात आणि माईकवरती हात ठेवतात. आता इंदू अचानक घाबरून शांत होते आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागते. सगळेजण शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघत असतात. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की इंद्रायणी बाळा, जरा इकडे येते का. आणि त्या म्हणतात की माफ करा, काय आहे ना त्याचं, बाल कीर्तनकार इंद्रायणीताईंच्या औषधाची वेळ झाली आहे ना. तेव्हा सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. इंदूसुद्धा शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघत असते. मोठ्याबाई म्हणतात की म्हणजे वेळ खरं तर निघूनच गेले, माझीच चूक झाली की मी त्यांना आधीच औषध द्यायला पाहिजे होतं, पण जरा उशीरच झाला आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून ना त्यांना खूपच खोकला येतोय, त्यांना जरा चाटण देते. सर्व फंटा गँग आणि व्यंकू महाराजसुद्धा आश्चर्याने मोठ्याबाईंचं बोलणं ऐकत असतात. तर इंदूसुद्धा आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असते. तर आदूलासुद्धा समजत नसतं की मोठ्याबाई नक्की काय बोलतात. आता मोठ्याबाई सर्वांना विचारतात की चालेल ना तुम्हाला. तेव्हा सर्वजण म्हणतात की हो हो चालेल, या तुम्ही जाऊन, पहिलं तब्येत महत्त्वाची आहे ना. आता मोठ्याबाई चालेल येतोच आम्ही असं म्हणून इंदूला घेऊन तिथून जातात. तर इकडे परी आश्चर्याने सर्वांना विचारते की कुठे घेऊन गेले असतील मोठ्याबाई इंदूला पण, आणि इंदूला खोकला कधीपासून येतोय. तेव्हा इम्रान म्हणतो की नाही मला तर असं काही नाही वाटत ग, मोठ्याबाईंना सगळ्यांना खोटं सांगत होत्या. पप्प्या म्हणतो की इंदूला तर कीर्तन सेवेत खंड पाडल्याला अजिबात आवडत नाही. तेव्हा इम्रानसुद्धा म्हणतो की एवढंच काय, तिच्या कीर्तनात मध्ये बोललेलं कुणी अजिबात सहन होत नाही आहे तिला ते. तेव्हा परी म्हणते की आणि इथे इंदूचं कीर्तन थांबवून बाजूला घेऊन गेल्या मोठ्याबाई. गोपाळ म्हणतो की तुम्ही सगळेजण इथेच थांबा, मी आलोच. तेव्हा व्यंकू महाराज गोपाळला थांबवत म्हणतात की नाही गोपाळ थांब, उगाच कीर्तनाच्या मध्ये
इथे काहीतरी वेडवाकडं करू नकोस. तेव्हा गोपाळ म्हणतो की बाबा काळजी करू नका तुम्ही, मी आलोच, असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो. तर इकडे कीर्तनाचे आयोजक प्रेमनाथला विनवण्या करत असतात की अहो म्हणजे विंजे सरकार असं नका करू तुम्ही, आम्ही हवं तर पाया पडतो, असं देवाच्या दरबारात खोडा घालणं अतिशय चुकीचं आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो असं हे देवाच्या नावावरती हे असं खपवू नका तुम्ही, तुम्हाला आधीच कल्पना दिली होती मी, हे असं आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करण्यापेक्षा आधी ठरलेलं धन द्या आणि विषय संपवा. तेव्हा ते आयोजक म्हणतात की अहो कीर्तन तर होऊ द्या ना आधी. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही, आधी धन आणि मगच प्रबोधन, आणि ते जमत नसेल ना तर तसं स्पष्ट सांगा आणि आम्ही आमच्या जायची व्यवस्था करा, चाललो आम्ही. तेव्हा ते आयोजक खूपच टेन्शनमध्ये येतात. तर इकडे आपण पाहतो की मोठ्याबाई इंदूला घेऊन जात असतात. तेव्हा इंदू आश्चर्याने मोठ्याबाईंना विचारते की मोठ्याबाई तुम्ही मला इकडे का आणले आणि तुम्ही तिकडे खोटं का बोललात, मला कीर्तन करायचं होतं ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं बाई मी तिथे खोटं नाही बोलले, उलट ते आयोजक आहेत ना त्यांचा माईक नुसता का कू करत होता ना, म्हणून त्यांना काहीतरी कारण सांगितलं आणि आयोजकांना सांभाळून घेतलं मी. उलट तुझं प्रबोधन सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. आता तितक्या तिथे प्रेमनाथ येतो. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला खुणावूनच विचारतात की काय. तेव्हा प्रेमनाथ सांगायला लागतो की सासूबाई. तितक्यात मोठ्याबाई घाबरत इंदूकडे बघायला लागतात आणि म्हणतात की हे बघ पाणी पिया, पाणी पी तू, घशाला कोरड नको पडायला उगाच. आता गोपाळसुद्धा तिथे येतो आणि हे सर्व लपून बघायला लागतो. मोठ्याबाई प्रेमनाथला विचारतात की झालं का काम. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की आता विंजे सरकार गेले म्हटल्यावर काम होणार नाही का. तेव्हा मोठ्याबाई खुश होऊन विचारतात की मिळाले का पैसे. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की हो मग काय, हे पैसे मिळाले. मोठ्याबाई हळूच विचारतात की मोजले का. तेव्हा प्रेमनाथ सांगतो की हो मोजले. मोठ्याबाई नाटक करत प्रेमनाथला म्हणतात की माईक व्यवस्थित झाला ना. तेव्हा प्रेमनाथला काहीच समजत नाही आणि तो विचारतो की कसला माईक. मग मोठ्याबाई प्रेमनाथला खुणावून काहीतरी सांगतात. यावर प्रेमनाथ सांगतो की हो झाला दुरुस्त. आता मोठ्याबाई इंदूला सांगतात की आपल्याला तेवढंच पाहिजे होतं आणि सांगतात की माईक झाला आहे बरं का दुरुस्त आणि आपल्याला खूप उशीर होतोय, असं म्हणून त्या इंदूला घेऊन तिथून जातात. आता प्रेमनाथ मनातच म्हणतो की विंजे सरकार आहोत आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं, पण सासूबाईंचं, असं म्हणून तोही तिथून निघून जातो. हे सगळं बघून गोपाळसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण कीर्तनासाठी जमलेले असतात. फंटा गँग आणि वेंकू महाराजसुद्धा तिथे येतात. आता मोठ्याबाई पुढे जाऊन माईकवर अनाऊन्स करतात की बालकीर्तनकार इंद्रायणी हिला घेऊन आली आहे, क्षमा असावी. भाविकांना जरा वाट पाहावी लागली ना, पण काय करणार, पर्यायच नव्हता ना. पण आता त्या आल्या आहेत, कीर्तनाला सुरुवात होईल असं म्हणून त्या इंदूकडे माईक देतात. इंदू कीर्तनाला सुरुवात करते तर वेंकू महाराज मनातच म्हणतात की चालू कीर्तनामध्ये खंड पाडणे म्हणजे खूपच मोठं पाप आहे. त्यासाठी विठुराया वहिनींना कधीच माफ करणार नाही. आणि त्यांना आठवतं की ते इंदूला विचारत असतात की चंचुपात्र फोडल्यानंतर शाळेत मास्तरांनी शिक्षा केली आणि त्याचा तुला त्रास झाला का. त्यावर पप्या सांगतो की ह्या तर बालकीर्तनकार आहेत ना इंद्रायणीताई वाडीकर, यांना कोण शिक्षा करणार. इंद्रायणी वाडीकर विठूच्या वाडीचं भूषण आहे, भूषण. तेव्हा ते विचारतात की म्हणजे साधी समजसुद्धा दिली नाही. आदू सांगतो की आईने महाले मास्तरांना सांगितलं होतं की इंदूला काही बोलू नका, हात पण लावू नका. तेव्हा इंदूसुद्धा म्हणाली होती की आणि मोठ्याबाईंनी सांगितलं आहे म्हटल्यावर कोण काय म्हणणार आहे. हे सगळं आठवून वेंकू महाराज खूपच अस्वस्थ होतात. तसेच त्यांना आठवतं की इंदू विठुरायाकडे व्हिडिओ गेम मागत असते आणि ती वेंकू महाराजांना सांगते की विठुराया माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो व्हिडिओ गेम माझ्याकडे नाही ना, म्हणूनच मी मागते. आता याचसोबत त्यांना आठवतं की मोठ्याबाई विठुरायासमोर बसून माफी मागत असतात आणि सांगत असतात की मला माझी चूक समजली आहे, असं म्हणून त्या स्वतःला शिक्षा करून घेत असतात. तसेच त्या पाय धरून इंद्रायणीची माफी मागत असतात. यानंतर त्यांना आठवतं की मोठ्याबाई इंदूसोबत बोलत असतात की बालकीर्तनकार इंद्रायणी ताई सोपान वाडीकर, तुमच्यासाठी आज स्पेशल गाडी आली आहे बरं का. जो कीर्तनकार कीर्तिवान असतो ना त्याच्यासाठीच अशी गाडी येते. बाकीचे कीर्तनकार STमधून जातात, ऑटोमधून जातात, नुसते धक्के खात जातात, मग दमून जातात आणि तिथे गेल्यावर जीव तोडून कीर्तन करायचं, पण मानधन काय तर चिंचोके. इंदू खूप हसायला लागते. हे सगळं आठवून वेंकू महाराज खूप अस्वस्थ झालेले असतात. आता तिथे महाजन भाऊ येतात. त्यांचा धक्का वेंकू महाराजांना लागतो आणि ते माफी मागून पुढे निघून जातात. गावातील एक जण महाजन भाऊ यांना म्हणतो की खरंच इंद्रायणीचे कीर्तन ठेवून उपकारच केले, काय गोड आवाज आहे या पोरीचा, एकदम स्वर्गीय. महाजन भाऊ म्हणतात की कीर्तन ठेवण्यासाठी आम्हाला काय करावं लागलं ना ते आम्हालाच माहिती आहे.
तेव्हा तो माणूस म्हणतो की आयोजक म्हणून काय धावाधाव झाली असेल तुमची ते समजू शकतो आम्ही. यावर महाजन भाऊ म्हणतात की अहो तुम्हीच नाही, जगातील कोणीच समजू शकत नाही. आता तुम्ही बघितलं ना, चालू कीर्तनामधून मोठ्या बाई इंद्रायणी ताईंना घेऊन गेल्या, याला काही अर्थ आहे का? तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो पण कारण पण सांगितलं आहे त्यांना औषध द्यायचं होतं बालकीर्तनकारांना आणि त्यासाठीच त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे. महाजन भाऊ वैतागून म्हणतात की काय अर्थ आहे या माफीला, एवढा तमाशा का केला? हे जर तुम्हाला कळलं तर समजेल बरोबर. व्यंकू महाराज त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. आता महाजन भाऊ सांगतात की प्रेमनाथ महाजन भाऊंच्या कीर्तनाचे सर्व पैसे मागत असतो. तेव्हा महाजन भाऊ प्रेमनाथला सांगतात की तुम्ही कीर्तन तरी सुरू करा, आम्ही देतो पैसे, आणि असं पण ॲडव्हान्सचे पैसे तर दिले आहेत ना, असं म्हणून महाजन भाऊ नक्की तिथे काय घडलं ते सर्व सांगायला लागतात. प्रेमनाथ त्यांना म्हणतो की सेवा करायच्या वेळी बरोबर आमच्या मागे लागतात आणि मेवा द्यायच्या वेळी आली की पळ काढता तुम्ही. कीर्तन ठेवायचं असेल ना तर 10 वेळा फोन करतात, त्यामुळे ते काही नाही, आधी मेवा मगच सेवा. बालकीर्तनकार इंद्रायणीताई वाडीकर ह्या पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करणार नाहीत आणि त्या करतही नाहीत, नियम आहे आमचा. महाजन भाऊ हे सर्व सांगतच असतात आणि म्हणतात की इंद्रायणीताईंचे कीर्तन मस्त आहे पण त्यांचा बाजार खूप वाईट. तेव्हा व्यंकू महाराज यांना खूप वाईट वाटतं. तर इकडे आपण पाहतो की सर्वजण इंदूचं कीर्तन ऐकण्यामध्ये मग्न झालेले असतात आणि ते तिच्या आवाजाने भारावून गेलेले असतात. इंदू म्हणते की माऊली तुकाराम महाराज काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, आणि सांगते की या समाधानावरच आज आपलं कीर्तन आहे. ती पुढे म्हणते की माऊली जर आपल्याला उजेडाचा अभ्यास करायचा असेल तर उजेड म्हणजे काय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे ना, आणि सांगते की तर उजेड म्हणजे अंधार नसणे, तसेच समाधान म्हणजे लोभाचा अभाव, मनात कोणताही लोभ सापडायला नाही पाहिजे, तिथेच समाधान असतं. आणि म्हणते की आता काय सांगू माऊली, सगळीकडे लोभच लोभ आहे. लोभ म्हणजे कोणत्याच गोष्टीत समाधान नसणे, एखादी गोष्ट अजून हवी असणं, यालाच लोभ म्हणतात आणि हाच लोभ माणसाचा घात करतो. व्यंकू महाराज हे सर्व ऐकत असतात. तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि तो व्यंकू महाराजांच्या हाताला पकडून त्यांना बाजूला घेऊन जातो आणि सांगतो की बाबा मला इंदूची काळजी वाटते, मोठ्या बाई आणि दाजी गुणाचे नाही आहेत बाबा, इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की कसली गडबड? यावर गोपाळ म्हणतो की तसं नेमकं सांगता येणार नाही, पण दाजी आहेत ना, असं म्हणून तो घडलेला सर्व प्रसंग व्यंकू महाराजांना सांगतो. गोपाळ व्यंकू महाराजांना म्हणतो की बाबा आता तुम्हीच काहीतरी करू शकता, प्लीज काहीतरी करा आपल्या इंदूसाठी तरी. तेव्हा व्यंकू महाराज हे सगळं ऐकून खूपच टेन्शनमध्ये येतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.